सन्मान्य सदस्य बोला. आदरणीय आयुक्त मॅडम, मी तुमचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करते. याचं कारणच असं आहे की IAS अधिकारी असून सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येक प्रभागात फिरत आहात, प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहात. म्हणून मी एक नगरसेविका आणि सभापती म्हणून सर्व सन्मान्य सदस्य शांत बसा. बोलत असताना बोलू नये. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आणि हे बोलत असताना परत मी एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या आदेशाने दिनांक 9/7/2026 रोजी जावक क्रमांक 138 कानपुडे साहेबांनी एक कार्यालयीन परिपत्रक काढलं. बरोबर आहे? काढलं बोला ना मॅडम. पत्रक काढलं. त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की नगरसेविका महिलांच्या नातेवाईकांना किंवा पतींना येण्यास प्रतिबंध आहे. नाही मॅडम, महिलांना नाही, सगळे नगरसेवकाचे पती पत्नी महिलांच्या नगरसेवक महिला दोघे नगरसेवक घेतले, पती पत्नी. काय हरकत नाही. आता महिलांची पत्नी तर होऊ शकत नाही. ऐका, हा बरोबर आहे, तुम्ही काढलं, मान्य आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. छत्रपती संभाजीनगरला काढलं, तेवढ्या क्विक अगदी 1 ते 2 तासात अगदी आनंदाने आमच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवक ग्रुपवर हे परिपत्रक टाकलं. कोणत्या भावनेने टाकलं हेही आम्हाला कळलं. पण दुसरी बाजू याची तुम्ही अभ्यासली का? मान्य आहे ना, यांच्या नातेवाईकांनी येऊ नये, आम्ही त्याचं स्वागत करतो, ते झालं पाहिजे. पण दुसरी बाजू याची तुम्ही अभ्यासली का? जेव्हा आपण ऐका तुम्ही, जेव्हा आपण महानगरपालिकेच्या परिसरात येतो, अगदी एंट्रीला येतो, तेव्हा दारू पेलेले कर्मचारी आपले झुलताना आम्हाला दिसतात. त्याच्यानंतर थोडं पुढं आलं, ऐका, थोडं पुढं आलं लेखा विभाग आहे. लेखा विभागाकडं तुम्ही जा. गुटखा बंदी असताना गुटखा बंदी आणि गावरान तंबाखू तुम्हाला माहिती आहे का? गायछाप माहीत नसेल तर माहीत करून घ्या. गायछाप तंबाखू त्या विभागात सर्रास वास येतो आणि तिथं ती दिसती, तिथं थुकलेले लोकसुद्धा दिसतात. चला थोडं पुढे या, स्वच्छता विभाग आहे. स्वच्छता विभागाकडनं आपण थोडं पुढं आलं, सभागृहाकडे येत असताना सुलभ शौचालयाचा वास घेऊन आपल्याला यावं लागतं. थोडं पुढे आलं मालमत्ता विभागाकडं किंवा बांधकाम विभागाकडं, गुत्तेदार रेव पार्टी, आपण तिथून येत असताना असं जाणवतं की रेव पार्टी तिथं चालू आहे. गुत्तेदार सिगारेट पेताना तुम्हाला दिसतात, तुम्हाला गुटखा खाताना दिसतात. त्याच्यानंतर रेव पार्टी म्हणजे काय? अधिकाऱ्यांच्या खुर्च्यावर पाय लांबून बसलेले दिसतात. सांगायचं तात्पर्य असं, तुम्ही परिपत्रक काढलं, आम्ही त्याचं स्वागत करतो, पण तुमच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही शिस्त लावणार का? टाळी एका बाजूने वाजत नाही. अशा परिस्थितीत महिलांनी त्या विभागात जायचं, कसं काम करायचं याचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करा. मी क्लॅरिफाय करते. डेठे मॅडमचे जे प्रश्न आहे ते अगदी इम्पॉर्टंट आहे. तर मी काय करते, मी आजच एक परिपत्रक काढते की सिगरेट, गुटखा, दारू हे जरी कोणी आम्हाला दिसला वापरला, आम्ही फाईन लावणार. आणि जरी अशी काही तक्रार आली विच इज व्हेरी सिरियस, आय विल इवन सस्पेंड. ते मी इथे सभागृहाला आश्वासन देते. लोकांना जरी कोणी दारू पिऊन आलाय, ठीक आहे, ऑफिसमध्ये इश्यू करतोय, त्यांना आम्ही सस्पेंड करू आणि फाईन सुरू करू जे तंबाखू सिगरेट याचा आहे. दूसरा विषय, वो नातेवाईक को अलाउड कर दो, एक लाइन डाल दो. नहीं मी नातेवाईक को नहीं, वो रिलेटिव को अलाउड कर दो. नाही 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 मॅडम, वो रिलेटिव अलाउड नको करू. कोणते लोक आते? नाही, दुसरा विषय मी क्लिअर करते. 1 मिनिट. जे डेठे मॅडमचं म्हणणं आहे, असं 2-3 मान्य नगरसेवकांचा मला कॉल पण होता, तर मी क्लॅरिफाय हे केलं आहे
की ऑफिस में अगर रिलेटिव्स आ रहे हैं सपोर्ट के लिए, आपके साथ फील्ड पर जा रहे हैं, चलेगा. नाही, पण काय- कोणीही असा प्रदर्शित नाही करू शकते की मी नगरसेवक आहे. का इशू काय होतोय ना, आमची तक्रार नाही, मान्य आहे वरपर्यंत ना, जाते. मान्य आहे मॅडम. ते जे एवढं नियम माझं आहेत ना, म्हणणं आहे. ते आम्ही दुसरा- मान्य करतो. दुसरा आणि जसा कुठलीही महिला असक्षम नाहीये काम करण्यासाठी. अगदी ताकदीने ती काम करेल, पण तिला वातावरण तसं द्यायला गेलं पाहिजे, ही तुमची जबाबदारी नाही, आहे. आम्ही देऊ ना. आमची जबाबदारी आहे ते वातावरण द्यायची आणि याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ. मैडम मेरे पूरे प्रश्न का एक भी उत्तर नहीं आया अभी तक. वो लाइट का वर्क ऑर्डर दुसरा प्रश्न असा होता, कितने का है, स्वच्छता का. सन्मान्य सदस्यांना बोलू द्या. 2 मिनिटं थांबा. विषय क्रमांक 2 वरचाच माझा एक दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या 6/5/2026ला मी पाणपुरवठा विभागाला सांगितलं होतं की उडान कॉम्प्लेक्सजवळ लिकेजेस आहे आणि ते व्यवस्थित करावेत. मॅडम, हे मी तुमच्याही कानावर टाकलं होतं. असू द्या, 3 महिन्यात मला 2 महिन्यात कधी लेटर आलं नाही माहिती आहे का. आपल्या प्रशासनाने मला रात्री 10 वाजता लेटर आणून दिलं आहे की आमचं काम चालू आहे. त्याला 2 महिन्यात कधी वेळ भेटला नाही का. रात्री 10 वाजता माझ्याकडं एक पवार कागद साहेब, आला. उत्तर द्या. हां, उडान कॉम्प्लेक्स येथील लिकेज आपण यापूर्वी 2 वेळेस काढलेलं मॅडम. पण तिथं ती GI पाईपलाईन खूप जुनी टाकलेली कॉम्प्लेक्स बांधताना ती जागोजागी सडलेली असल्यामुळे मी आपले मान्य सभापती आणि मी स्वतः जाऊन पाहणी केली. आता ते पूर्ण पाईपलाईन बदलायचं प्रस्ताव तयार करतो आणि तेच पत्रात लिहिलं आहे की आम्ही करतोय म्हणून. नागरी समस्येच्या चर्चेसंदर्भात आपला अग्निशामक जो विभाग आहे तो काम करतो. मॅडम, माझी एकच रिक्वेस्ट आहे की छत्रपती संभाजीनगरला जसा त्या कर्मचाऱ्यांना ते जीवाची बाजी लावून अहोरात्र काम करत असतात आणि त्यांना अतिरिक्त भत्ता दिला जावा, जेणेकरून ते जीवाची बाजी लावून काम करत असतात, आपला परिवार सोडून अहोरात्र. जेव्हा जेव्हा जालनेकरांवर संकट येतं, जेव्हा दुर्घटना होती, आग लागती, तेव्हा हे लोक धावून येतात. म्हणून त्यांना अतिरिक्त भत्ता दिला जावा अशी मी तुम्हाला लेखी पण बंडूभाऊ देणार आहे, तर यांना दिला जावा. त्याचबरोबर माझा एक दुसरा आबाने आत्ताच विषय मांडला होता की रस्त्याच्या मध्ये जे पोल आहेत, मी आणि कोमल मॅडमनी MSCBला जवळपास 50 वेळा सांगितलं MSCBवर काही परिणाम होत मॅडम, नाही. या विषयावर आपण आताच मॅडमने स्वतंत्र- उत्तर नाही, दिलं. ऐका, एक मिनिट. उत्तर दिलं मॅडमनी. तुम्ही थोडक्यात बोला. मॅडमला बोलू द्या. अगदी 2च शब्दात सांगते. थोडक्यात आपण बोला. त्याची वैयक्तिक एक बैठक लावून त्याचं व्यवस्थित फायर निपटारा. डिपार्टमेंटच्या मॅडम, बोला आपण. काळे मॅडम. नागरी सुविधाच्या संदर्भात मी झालेले जे मुद्दे हे मुद्दे रिपीट करणार नाही. हां, बोलते. परंतु मॅडम,